राज्यभरातील पीएम व नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाने घेण्यात आलेला आहे। बघा, राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा होणार आहे। बघा, दोन योजनेचे एकत्रित 4,000 रुपये बघा जमा केले जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यावरती आता 4,000 रुपये दोन्ही योजनांचे एकत्र 4,000 रुपये असे जमा केले जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा, राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पीएम व नमोचे पीएम किसानचा 21वा हप्ता व नमोचा 8वा हप्ता असा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्र 4,000 रुपये असे जमा केले जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यावरती पीएमचा 21वा हप्ता व नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून हस्तांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा राज्य शासनामार्फत मिळालेला आहे। शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पीक विम्यापासून आर्थिक दिलासा म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती राज्य शासनामार्फत 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती जर तुम्ही पीएम व नमोचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। बघा, यासाठी जिल्ह्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे। म्हणजेच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचं यात नाव असू शकतं, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, 2024-25 मध्ये आर्थिक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा बँक खात्यात पीएमचा 21वा हप्ता व नमोचा 8वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये बघा, नमोचे 2,000 व पीएमचे 2,000 असे 4,000 रुपये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। आज शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा म्हणून यात 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। बघा, त्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी आहे, नावासह जिल्ह्यांची यादी आली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे सर्व काही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, पण शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा म्हणून 4,000 रुपये राज्य शासनामार्फत जमा केले आहे। बघा, यात 16 ते 20 जिल्हे बघा, 16 ते 20 जिल्ह्यांची यादी समोर आलेली असून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये पीएमचे व 2,000 रुपये नमोचे 4,000 रुपये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे। बघा, यासाठी जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत सर्व काही बघणार आहोत। बघा, जिल्ह्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा, त्यासाठी सर्वात प्रथम जिल्ह्याचा नंबर लागतो, तो हिंगोली जिल्हा। बघा, हिंगोलीतील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। तसेच पीएमचे व नमोचे दोन्ही मिळून हे 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। पीएमचे 2,000 व नमोचे 2,000 असे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व अतिवृष्टीपोटी आर्थिक दिलासा म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून हस्तांतरित रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। त्याचप्रमाणे परभणी असेल बघा, परभणी जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून वितरित व्हायला सुरुवात झाली। म्हणजे 80% ते 86% पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम हस्तांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे। मग शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर परभणी जिल्ह्यातील असेल किंवा आपला हिंगोली जिल्ह्यातील असेल किंवा आपले जालना जिल्ह्यातील असेल शेतकरी मित्रांनो, तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली। म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जी देवेंद्रजी फडणवीस आहे, जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे, यांनी स्पष्टपणे सांगितले की पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वितरित होणार आहे। म्हणजेच अतिवृष्टीचे पंचनामे होऊन तर अतिवृष्टी तर मिळणारच, परंतु शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा म्हणून 4,000 रुपये एकंदरीतपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचं हे अपडेट यात आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, त्याचप्रमाणे जवळजवळ बीडमध्ये असेल बघा, बीडमधील काही भागात आष्टी असेल, शिरूर असेल, शिरूर कासार असेल, त्याचप्रमाणे केज असेल, बहुतांश ठिकाणी
गेवराई असेल अशा बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम वितरित व्हायला सुरुवात झाली, म्हणजे हस्तांतरित रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। त्याचप्रमाणे बघा पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये PM व 2,000 रुपये नमोचे, म्हणजे एकंदरीत पाहायला गेले तर 4,000 रुपये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील व 16 जिल्ह्यांचं अपडेट आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्याबद्दलही स्वतःप्रमाणे अपडेट घेऊन येत राहू, भेटत राहूत अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुमचाच यात फायदा आहे, कारण की तुम्हालाच PM व नमोचे योजनांचे महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतात आहेत। भेटत राहूत अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।